केला आणि पुन्हा आपापल्या देशात निघून गेले, तशा पद्धतीनं हे व्यक्तिमत्व इंग्लंडमध्ये राहिलं नाही. पुन्हा बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली होती, त्या धम्मक्रांतीला पुढं घेऊन जाण्यासाठी हा ग्रहस्थ, हा व्यक्ती पुन्हा भारतामध्ये येतो आणि बाबासाहेबांचा रुतलेला जो धम्मक्रांतीचा गाडा आहे त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध होतो. आज आपण अशा व्यक्तिमत्वाची जयंती साजरी करत आहोत. आणि म्हणून प्रास्ताविक करताना बाबासाहेबांनी जो काय धर्मांतराचा निर्णय घेतला, धम्मक्रांती केली आणि अवघ्या 7 आठवड्यामध्ये जे काही बाबासाहेबांचं परिनिर्वाण झालं, त्या धम्मक्रांतीला सगळ्यांनीच अवेरलं. म्हणजे त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या विरोधातले सगळ्याच लोकांनी बाबासाहेबांच्या धर्मांतराला विरोध केला. समाजवादी म्हणणारे, बाबासाहेबांसोबत लढणारे लोक बाजूला झाले की हे पुन्हा बुद्ध धर्माकडे चालले म्हणून.